Hello students, we are going to start a new chapter, दर्शन निरूपण. दर्शन म्हणजे काय? दर्शनाचे प्रकार काय आहेत? दर्शन काय आहे? कसं आहे? या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर दर्शन म्हणजे काय? तर भारतीय संस्कृतीत व परंपरेत तत्वज्ञानास दर्शन असा शब्द आहे. जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाला, यथार्थाला दर्शन असा शब्द आहे. दर्शन हा शब्द दृश्य प्लस ल्यूट या दोन शब्दांनी बनलेला आहे. दर्शन शब्दाची निरुक्ती. दृश्यते यथार्थत्वम अनेनैति दर्शनम. ज्याच्याद्वारे यथार्थत्व पाहिले जाते, ज्याला त्याला दर्शन असे म्हणतात. म्हणजे ज्याच्याद्वारे सत्य, यथार्थ, ट्रुथ पाहिले जाते, त्याला दर्शन असे म्हणतात. दृश्य या शब्दाचा अर्थ होतो पाहणे आणि यथार्थ म्हणजे सत्य ज्ञान किंवा तत्व. तत्वज्ञान साधनम शास्त्र दर्शनम. तत्वाचे ज्ञान करून देणारे साधन म्हणजे दर्शनशास्त्र होय. जे तत्वाचे ज्ञान करून देते तर ते साधन म्हणजे दर्शनशास्त्र. आता पाहूयात दर्शनाची संख्या, विभाजन व प्रकार. माधवाचार्यांनी भारतीय तत्वज्ञानावर आधारित एकूण 16 दर्शनांचे वर्णन केलेले आहे त्यांच्या सर्व दर्शन संग्रह या ग्रंथात. पण या 16 दर्शनापैकी 9 दर्शन हे प्रमुख आहेत आणि 9 दर्शनाची विभागणी ही दोन प्रकारामध्ये केलेली आहे. एक आहे आस्तिक दर्शन, एक आहे नास्तिक दर्शन. आता आस्तिक म्हणजे काय आणि नास्तिक म्हणजे काय? तर आस्तिक म्हणजे देवाला मानतात, तसेच वेदाला प्रमाण मानतात, ते झाले आस्तिक दर्शन. आणि नास्तिक दर्शन म्हणजे जे देवाला मानत नाही तसेच वेदालाही प्रमाण मानत नाही, ते म्हणजे नास्तिक दर्शन. आता पहिल्यांदा आपण पाहूयात नास्तिक दर्शन. नास्ति परलोक इत्येवम तिर्यस्य स नास्तिक. नास्तिक या शब्दाची निरुक्ती काय होईल लागली बघा. नास्ति परलोक इत्येवम तिर्यस्य स नास्तिक. जे परलोक नाही अशी ज्यांची भूमिका आहे, तसेच देव नाही, जे ईश्वरांना मानत नाहीत असे ज्यांना वाटते तर ते नास्तिक आहेत लोक. म्हणजे परलोक नाही अशी ज्यांची धारणा आहे त्यांना नास्तिक म्हणतात. ईश्वरांना मानत नाहीत तसेच वेदांना सुद्धा प्रमाण मानत नाहीत, त्यांना नास्तिक दर्शन असे म्हणतात. आता नास्तिक दर्शनामध्ये सर्वात प्रमुख येणारं दर्शन आणि पहिलं दर्शन ते म्हणजे चार्वाक दर्शन. चार्वाक दर्शनाला अजून दुसरे एक नाव आहे बाहिर्यस्पत्य आणि लोकायत दर्शन. सर्वात पहिल्यांदा हळूहळू समजून घेऊया. चार्वाक या शब्दाची फोड काय होईल? चार्वाक हे नाव का पडलं नेमकं? चार्वाक हा शब्द चर्व या धातूपासून बनलेला आहे. चर्व या शब्दाचा अर्थ होतो चावणे किंवा भोजन करणे. जो आपल्या मनाला आवडेल, जे आपल्या मनाला रुचेल, आपल्या आवडीनिवडीनुसार खाणारा म्हणजे चार्वाक. याचे दुसरा एक फोड अजून अर्थ काय होतो बघा. चार्वाक, चारू प्लस वाक. चारू म्हणजे स्वीट आणि वाक म्हणजे स्पीच. जो मधुर, गोड बोलणारा आहे तो म्हणजे चार्वाक. चार्वाक इज इक्वल टू गुप्तचर आणि वाक म्हणजे वाणी. एक दुसरा अर्थ होतो चार म्हणजे गुप्तचर आणि वाक म्हणजे वाणी. जी गुप्तचरांची, गुप्तहेरांची जशी वाणी असते का, त्याला सुद्धा चार्वाक म्हणतो आपण. चार्वाक नावाच्या ऋषीने जडवादाचे प्रतिपादन केल्यामुळे त्याला दुसरे नाव हे चार्वाक पडले आहे. सर्वसामान्य लोकांना हे दर्शन मान्य आहे, सर्वसामान्य लोकांना हे पटतं आणि म्हणून इहलोक म्हणजे फक्त याच इहलोक आणि परलोक. इहलोक म्हणजे हे लोक, पृथ्वीवर राहतोय आपण हे लोक झालं, आणि परलोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वीच्या पलीकडं. तर इहलोक म्हणजे या लोकांना, इथं राहणाऱ्या लोकांना हे मान्य, म्हणून यालाच लोकायत किंवा लोकायतन असे मानले आहे. आता चार्वाक दर्शनाचे नीतीशास्त्र. चार्वाक दर्शनाचा हा श्लोक फार फेमस आहे. यावत जीवम सुखम जावेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत अस्मिन कृतस्य देहस्य पुनरागमन कृता. तर काय सांगतायत चार्वाक या गोष्टीमध्ये? तर यावत जीवम सुखम जावेत, जर जीवनात आला आहात तर सुखातच जावा, जीवन सुखातच उपभोग व्हावा जीवनाचा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, जर तूप खाण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही कर्ज काढा, ऋण काढून तूप प्या असं सांगितलंय. का बरं?
कारण अस्मिन कृतस्य देहस्य पुनरागमन करता. एकदा का या देहाची राखरांगोळी झाली की परत देह हा वापस येणार नाही. त्यामुळे पुनरागमन कृता हा देह परत मिळणार नाही. जे आहे ते आज आहे, आत्ता आहे, या क्षणाला आहे असं सांगितले. मृत्यू हा कोणालाही टळलेला नाही. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूच्या दारात उभा राहणार आहे. मृत्यू हा अटळ आहे. मानवाला प्राप्त झालेले हे अमूल्य जीवन कशा प्रकारे सुखात जाईल याचा विचार केला पाहिजे. मानवी देह हा पुन्हा मिळणार नाही. एकदा देहाची राखरांगोळी झाल्यावर सर्व गोष्टी मागे सोडाव्या लागणार आहेत. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मजेत जगावे. तूप खावे, जर तुपासाठी पैसे नसतील तर कर्ज काढून तूप खावे. तर हेच सांगितलेले चार यावम जीवम सुखचावेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. बरोबर. अस्मिन कृतस्य देहस्य पुनरागमन करता. आता चार वाग्दर्शनाचे काही सिद्धांत आपण पाहूयात. चार वाग्दर्शन नेमके म्हणले काय, काय काय म्हणले ते आपण पाहूयात. चार वाग्दर्शनांनी फक्त प्रत्यक्ष प्रमाण स्वीकारले आहे. ज्या प्रकारे चार सिद्धांत आहे नीतिशास्त्र, त्याप्रमाणे चार वाक प्रत्यक्ष प्रमाणच स्वीकारणार असणार. ईश्वर म्हणून कोणीही नाही, राजा हाच परमेश्वर आहे. चार वाकांचं म्हणणं आहे ईश्वरासारखी कुठलीही गोष्ट नाही, ईश्वर कुणीही नाही. जो राजा असतो तोच प्रजेसाठी सर्वस्व असतो. अर्थ आणि काम हेच पुरुषार्थ आहेत. आपण आयुर्वेदाने धर्म अर्थ काम मोक्ष हे चार चतुर्विध पुरुषार्थ सांगितलेले आहेत. पण चार्वाकांनी फक्त अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मान्य केलेले आहेत. चार्वाक्यांनी पृथ्वी, आप, तेज, वायू ही चारच महाभूते स्वीकारली आहेत. आता बघा, आयुर्वेदानं पंचमहाभूत स्वीकारलेली आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. पण जे आकाश महाभूत आहे ते चार्वाकांनी स्वीकारलेलंच नाही. का बरं? कारण आकाश, स्पेस, ऍक्च्युअल मध्ये आपल्याला प्रत्यक्षप्रमाणे दिसतच नाही डोळ्यांनी. आणि म्हणून चार्वाकांचं असं म्हणणं आहे की आकाश नाहीये. म्हणून चार्वाकांनी काय केले तर पृथ्वी, आप, तेज, वायू ही चारच महाभूते स्वीकारलेली आहे. मोक्ष, पुनर्जन्म, ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक यांचे प्रत्यक्षाने दर्शन होत नसल्याने ते अमान्य आहेत. चार्वाकांचं म्हणणं आहे मला जे दिसतंय मी त्याच गोष्टी मान्य करणार. ज्या गोष्टी दिसत नाहीत, ज्या गोष्टी प्रत्यक्ष नाहीत, त्या गोष्टींना मी मान्य करणार नाही. मोक्ष, पुनर्जन्म, ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक यांचे प्रत्यक्षाने दर्शन होत नाही. त्यामुळे ते चार्वाकांना अमान्य आहे असं सांगितले. चार्वाकांच्या मते सांसारिक सुख हेच स्वर्ग आहे, तर सांसारिक दुःख हेच नरक आहे. चार्वाकांच्या मते मृत्यू हाच मोक्ष आहे. चार्वाकांच्या मते असं आहे की तुम्ही एकदा मृत्यू पावलात की तुम्हाला मोक्ष मिळाला. मोक्षासारखी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. तुम्हाला मृत्यू झाला कीच तुम्हाला मोक्ष मिळाला. कारण तुम्ही या बंधनातून, सांसारिक बंधनातून तुम्ही मुक्त झालात, म्हणजेच तुम्हाला मोक्ष मिळाला, असं चार्वाकांचं मत आहे. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही, तो केवळ प्रत्यक्षाने लागतो. चार्वाक म्हणतायत की फक्त श्रद्धा असून जमत नाही, कारण सत्याचा जो शोध आहे तो प्रत्यक्षाने लागतो असं म्हणणं आहे. भिक्षा मागून जीवन व्यतीत करणे हे नीच सांगितले आहे चार्वाकांनी. चार्वाक म्हणलेले आहेत की तुमच्याकडे तुम्ही योग्य आहात तर तुम्ही भिक्षा मागून जीवन अजिबात व्यतीत करू नये. तुम्ही हे काम करणं अतिशय नीच आहे हे सांगितलेले आहे चार्वाकांनी. चार्वाक दर्शनातील खालील सिद्धांतांचे वर्णन येते बघा. चार्वाकांचे दोन सिद्धांत फार फेमस आहेत. एक म्हणजे स्वभाववाद आणि एक म्हणजे जडवाद. हे काय आहेत आपण एकदा पाहूया. स्वभाववाद, स्वभाव म्हणजे नॅचरल. आपण म्हणतो ना माझा जो स्वभाव आहे तो सगळीकडे आहे. नॅचरल स्वभाव आहे माझा. मी माझा स्वभाव एकीकडे एक दाखवत नाही. तर विश्वोत्पत्तीसाठी बऱ्याचशा थिअरीज आपण पाहतो मॉडर्न मध्ये, आयुर्वेद मध्ये बऱ्याच आहेत. तर स्वभाववाद म्हणजे काय, तर चार्वाक काय म्हणले, विश्वोत्पत्तीसाठी ईश्वराची गरज नाही. जे शेवटपर्यंत टिकून राहते तेच सदैव अबाधित सत्य असते. पृथ्वी, आप, तेज, वायू हे चार महाभूत अंतिम सत्य आहेत, कारण हे शेवटपर्यंत टिकून राहतात असं चार्वाकांचं म्हणणं आहे. यांच्यातून विविध गोष्टींची निर्मिती झाली आहे. ऊस गोड लागतो तर तो त्याच्या स्वभावामुळेच, बरोबर का? त्याच्यावर त्यांनी उदाहरण सुद्धा दिले. म्हणजे विश्वोत्पत्तीसाठी कुठल्याही ईश्वराची गरज नाहीये. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ऍक्च्युअल मध्ये त्या स्वभावामध्येच नॅचरलीच प्रेझेंट आहेत. त्या चार महाभूतांमध्येच नॅचरली प्रेझेंट आहेत. आणि याला त्यांनी उदाहरण कसं दिलंय बघा. पान, चुना, काथ व सुपारी
यातील कुठलीही वस्तू लाल नाही, पण त्यांच्यापासून बनलेला विडा चघळला तर लाल रंग निर्माण होतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर पान खायला बसलात तुम्ही, तर पान, सुपारी, कात आणि चुना यामध्ये कुठलीही गोष्ट लाल नाहीये. पण पान खाल्ल्यानंतर, पान चघळल्यानंतर आपले ओठ लाल होतात. आपल्या मध्ये लाल रसाचा स्त्राव होतो. आता ऍक्च्युअल मध्ये ही गोष्ट बघा कशी आहे. आपण जर ही गोष्ट मान्य केली की विश्वोत्पत्तीसाठी ईश्वराची गरज नाहीये, चार्वाकानुसार. चार्वाक म्हणले की ईश्वराची गरज नाही. जे प्रेझेंट आहे ते या 4 महाभूतांमध्येच नॅचरली प्रेझेंट आहे. ऊस गोड लागतो त्याच्या स्वभावामुळे. कारण ऊसाचा स्वभावच आहे गोड लागणे. त्याच प्रकारे पान, चुना, काथ व सुपारी यातील कुठलीही वस्तू लाल नसून सुद्धा त्यातील बनलेला विडा हा लाल रंग निर्माण करतो. म्हणजेच हे सगळं जे आहे तर ते नॅचरली प्रेझेंट आहे. त्याला कुठल्याही ईश्वराची गरज लागणार नाहीये या विश्वोत्पत्तीसाठी असं चार्वाकांचं मत आहे. आता जडवाद. जडवाद म्हणजे काय तर मटेरियलिझम. जडत्ववाद म्हणजे अंतिम सत्य. भौतिक अशा सिद्धांत जे शेवटपर्यंत टिकून राहते, ज्यांचा कधीही नाश होत नाही व ते अबाधित राहते. या दृष्टीने पृथ्वी, जल, तेज, वायू ही 4 महाभूते अंतिम सत्य. चार्वाक म्हणले जे शेवटपर्यंत टिकून राहते तेच अंतिम अबाधित सत्य आहे. तेच अंतिम सत्य आहे. त्याच्या पलीकडे दुसरं सत्य असू शकत नाही. मग ते काय म्हणले? मग जर या दृष्टीने पाहायचं झालं तर पृथ्वी, जल, तेज, वायू हीच 4 महाभूते अंतिम सत्य आहेत. आणि कारण ते शेवटपर्यंत टिकून राहतात. तर हा होता चार्वाकांचा जडवाद आणि स्वभाववाद. एकदा आपण क्विक रिव्हिजन घेऊयात चार्वाक दर्शनाचे. चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे, अवैदिक दर्शन आहे. त्यालाच बाहेरस्पत्य किंवा लोकायत दर्शन म्हणतो आपण. चार्वाक म्हणजे चारू प्लस वाक, लोकांना रुचेल असा मधुर गोड बोलणारा, सर्वसामान्य लोकांना मान्य असणारे म्हणून लोकायत दर्शन. यावत जीवम सुखम जावेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत अस्मिन कृतस्य देहस्य पुनरागमन करता. चार्वाक दर्शनाने फक्त प्रत्यक्ष प्रमाण स्वीकारले आहे. ईश्वर म्हणून कोणी नाही. अर्थ व काम हे 2च पुरुषार्थ स्वीकारले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4च महाभूते स्वीकारली आहेत. तसेच मोक्ष, पुनर्जन्म इत्यादी काहीही नसतं हे सांगितलं आहे. सांसारिक सुख हेच स्वर्ग आहे, तसेच सांसारिक दुःख हेच नरक आहे, असं चार्वाकांनी सांगितलेलं आहे. चार्वाकांच्या मते मृत्यू हाच मोक्ष आहे. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही, तो केवळ प्रत्यक्षाने लागतो. भिक्षा मागून जीवन व्यतीत करू नये हे नीट सांगितलेले आहे चार्वाकांनी. चार्वाकांचा स्वभाववाद, नॅचरलिझम, सगळ्या गोष्टी नॅचरली प्रेझेंट आहेत आणि त्या नॅचरली होत आहेत. ज्या प्रकारे पान, चुना, काच, सुपारी यातील कुठलीही गोष्ट लाल नसून चघळलेला विडा हा लाल तयार झाला. याचा अर्थ जो लाल रंग आहे तर तो या चारींमध्ये स्वभावता प्रेझेंट होता. फक्त यांच्या संयोगाने तो मिळून तो नॅचरली बाहेर आलेला आहे. त्यामुळे विश्वोत्पत्तीसाठी ईश्वरासारखी गरज नाही, कुठल्याही गोष्टीची गरज नाही. त्या स्वतः नॅचरली गोष्टी 4 महाभूतामध्ये प्रेझेंट आहेत असं स्वभाववादामध्ये चार्वाकांनी सांगितलेले. आणि जडवाद म्हणजे मटेरियलिझम, जडत्ववाद म्हणजे अंतिम सत्य. जे अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य जे शेवटपर्यंत टिकून राहते. मग अशा सिद्धांताला जडवाद म्हणले, ज्याचा कधीही नाश होत नाही. तर या दृष्टीने जल, तेज, वायू हीच आप हेच 4 महाभूते अंतिम सत्य आहेत, असं चार्वाकांचं मत आहे. हेच स्वभाववाद व जडवाद होते. तर अशा प्रकारे आपण हे दर्शन पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये पुढचं दर्शन पाहूया. ओके, थँक्यू.